अरे जीजू तुम्ही इथे कॉफी पिणार? छे नको नको तुमची उष्टी. का हो मेवणीची उष्टी चालणार नाही का? अहो तसं काय नाही, ते असलं गुळमट नाही जमणार आपल्याला. आपण दूध पितो डायरेक्ट फ्रॉम गोटा. म्हणूनच एकदम फिट आहे माणूस. अहो ते गावरान तब्येत आहे ना. अहो काय जीजू किती लाजताय, जसं की कधी कुठल्या मुलीला टच पण केलं नाही. अहो तसं काय नाही, आपल्याला नाद नाही तसला काय. आणि पोरींचा ना आपला काय संबंध नाही. राहू द्या, सगळेजण असेच म्हणतात, पण त्यांना तेच पाहिजे असतं. काय? टच म्हटलं मी, उगाच भलतीकडे घुसू नका. हा तुम्ही म्हणताय तर नाही घुसत. अहो जीजू मला आव जाऊ नका ना घालू, लहान आहे मी तुमच्यापेक्षा. अहो ते हळूहळू सवय लागेल की. बरं तुम्ही माधुरीचे कोण? माधुरी माझी खास मैत्रीण, पण बहिणीपेक्षा कमी नाही. तेच कधी बघितलं नाही ना. कधी आलेच नाही तर पाहणार कसं. पण मग तुम्हाला सारखी म्हणायचे की माझ्या गावाला चल, माझ्या गावाला ये. पण खरं सांगू, मला गावाकडे कधी येऊच वाटलं नाही. चूक केली तुम्ही, कारण गावासारखा खरेपणा आहे का तुमच्या शहरात? इथल्यासारखा मोकळा श्वास आणि मनमोकळी माणसं बी. ते पण आहे म्हणा, तुम्हाला बघितल्यावर तसंच वाटतं. यायला थोडा उशीरच झाला ना. काय मस्करी करताय गरीबाची. अहो खरंच म्हणतेय, माधुरीचं नशीब पण एकच नंबर. एवढा हँडसम नवरा मिळालाय तिला. हँडसम म्हणजे? अहो हँडसम म्हणजे असं भारी छान देखणा. असं होय? हा काय हो जीजू, जरा थांबले असते तर मीच लग्न केलं असतं तुमच्या सोबत. हा ता गा आता गंमत केली मी. किती गडबडताय. काय करणार, मेवणी आहे ना तुमची, मला त्रास देणं हेच माझं काम आहे. जीजू आहे तुम्ही माझे. चला जीजू येते मी. बाय.